तुझी आमुचा निश्चय करा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना रडवणार आहेत आम्हाला काय बोलणार आहे सावळा सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा श्रीहरी सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला अरे वार करी आला देव तुझ्या भेटीला विठ्ठला दर्शन दे रे मला विठ्ठला दर्शन दे रे मला चंदनाचा टिळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा तुळशी माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा बाबा सुख सोहळा याची देहियाची सुंदर सोहळा याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला थकलं नाही मना आयुष्याचं होईल सोनं
तुझ्या दर्शनान आयुष्यात होईल सोन तुझ्या दर्शनान आयुष्यात होईल सोन तुझ्या दर्शनान थकलं नाही देह माझ थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोन तुझ्या दर्शनान हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदाश्वरीचा बोल तू रे जागे रघटेश्वरा देवा तुझा अखंड हरदाश्वरीचा गणपती बाप्पा या ठिकाणी पिंट्या दाढवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून चल्लवा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईशसाठी 200 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्याला शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचा पारितोषिक आहे सुरेश चाचे माऊलींकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आनंद बाईत माऊली थँक्यू सो मच आनंद बाईत माऊली आणि राजांचा फोटो तिकडे खुर्चीवर ठेवा आधी बुवांचं तर म्हणाले असं असं करून आता हा असंच बोलले ना बुवा
असं असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा आज माझे सगळे मंडळी आहेत, ही सगळी मंडळी आहे. आज मला आनंद काय, हे आयोजक आहे, हे आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो, आमचा एक व्यवसाय आहे. अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले. बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज यांनी आम्हाला सन्मान केला, सर बी बोलले, आता काय मी बुवा आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे. पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल कमाली केली, याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. तर त्याने चॅलेंज केलं की चाली द्या, चाल द्या, नाही तर सांगू नका, देतोय बाबा, हम किसी की उदारी रखते नाही शाहीर, घेऊन टाका. खूप छान चालय. वंदन हे गौरी हरा, खूप छान चालत. हो दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला, मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला, पाठीशी माझ्या राहिला, हा जन्म चरणी वाहिला, या सभारंगणी मी गाईला, माझा दंडोदर पाहिला. अशी सगळी चाल शाहीर प्रयत्न केलाय. आता तुम्ही आमच्या चालीला चाल द्यायची, बागाला बाग द्यायचा, हिसाब बरोबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वर्षामध्ये त्या पश्चिम बंगालमधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण, असा पवित्र सण फक्त फरमाईश देतो. तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे. फरमाईश आहे दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. जगा आगळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून. चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन. अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. 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 सत्कार करून द्या माऊलीचा नगरसेवक. माप मारले बाबा. ही मंगल मूर्ती देवा तुझी चराचरात आहे, भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गमा पधनी सा, सारे गमा पधनी सा ह्या 7 सुरात आहे. आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय, आजची 8वी वारी आहे.
8च्या 8 बारीत 7च्या 7 बारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तो त्याच्या काशी ठेवतो. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे. चालीस राहत आता काय खबर. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज. कथा मंडळी सांगतो तुम्हास भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हास भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन पियासाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन पियासाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन पियासाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन पियासाज गुर राखी तो माझा गणराज. लंकापती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन. वसुंधरा मग भयभीत झाली गेली चिंतित होऊन. एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची. एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची. वाणी भविष्याचा तो आवाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन पियासाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन पियासाज गुर राखी तो माझा गणराज. स्नान संध्येची झाली वेळ चिंतेत पडला रावण. करतो विनवणी दुराध्यास मग विनंती त्यास करून. अट घाली दुराची त्यावेळी हाक मार्ग चिंता यावेळी. अट घाली दुराची त्यावेळी हाक मार्ग चिंता यावेळी. धन्य धन्य तमिनाज दूर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी
अनंत कृष्ण साळसकर, गाव वेरवली, कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली, मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे, वांजोळे नंदरवाडी, माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण, 501 रुपयाचं पारितोषिक. आता सांगतो राम गोले माऊली, आमच्या नितीन पवारांच्या मानगावमध्ये, खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश घ्या पटकन. तर आता गौरव उलटी टाकायची आहे, ते कांसारलं सगळं. अरे ह्याच्या तुम्ही पण ना. अहो काय झालं माहितीये, एक गंमत सांगू काय. अरे हो झोपलो काय माहितीये, आमच्या माणसाची वय आता घबरावा वाजू नका काय. हो संदेश, आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोली, एकदम साधी बोली. तसं आम्ही तसं साधं बोलत नाही, पण तरी पण आम्ही साधंच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते, माझी पण म्हातारी आहे, माझी पण आजी आहे, प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा, टायमावर त्यांचं काय बिघडलं ना, मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं, आमच्याकडं भागी आजी आहे आणि मुंबईत नाही गेलो. अगं आई कशी आहे, लेका बरी आहे, कधी आला, म्हणजे सकाळी झालं. बरं आहेस ना, म्हटलं बरं. अगं होय, अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या, लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा, दवा म्हणू नको, औषध म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको, लेका तुझ्यासारखा, कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली, शशिकांतचं लय कौतुक केला, लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या, मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे वगैरे तुझा. म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली, 15 दिवस राहिली होती, आली होय, माझं संगू आलं, तांदूळ बिंदून निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं, भांगलं का तुझा संगीता आवडला. हे अशा जमते प्रेम आहे हो. एक जोक हा पण सांगण्यासारखं का नाही, हे युट्यूबला टाकतील तुमचे फरमाईश. अरे गेलं तुम्ही ते व्यवस्थित ना, काय मागितलं, आला काय, हा आला. जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवा, जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा, स्वर्ग जाणार कधी, हे जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी, हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता नाही वाजवलं हे असं करतात का, कळून घेतो, टाइम कमी आहे. झालं जवळ ही एक शेर घेतला त्याच्याने. तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे, प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी, मान्य आहे. आले म्हणतात जोपर्यंत गवळीला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार, ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली, तिच्या नशिबात आली, पाण्यातून आली, आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं, मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईन, मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी, काही म्हणतात 9 महिन्याने, काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं, मग त्या राधेला माहिती नव्हता, विनय बुवा फुलं अजिबात फुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानच वारी, माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे, लहान लहान लेकरं आलेले आहेत, त्यांना कुठेतरी भाजीला वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईन. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबरी भाऊ आगाव बोलत नाही,
लांबोरे बुवा काय टिंब टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही त्याला मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरे बुवाला अरे ही जादू आहे प्रेमाला जिंकायचं हे बघा शिरादेव परसादीचा शिरादेव एवढा शिरा देऊन पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण आणि हे शक्यतात पाहिजे म्हणून कवर गातो अगं गोकुळात असोवा वृंदावनी त्यांना तुला तिथंच अडवली आणि काही जणी तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अद्दल घडवले अरे टांगे टांगे तुम ऐसा कैसा टांगेगा तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली ती गाठ सोडत आणले और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा वाजे बुआ सुनो क्या चार द्या बघू थांबा या स्केल बिल मला काय जमत नाही तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी आळकाग हा माझ्यावरी आळकाग हा माझ्यावरी आळकाग हा माझ्यावरी आळकाग हा माझ्यावरी हरिवी गिरिधर हरिवी गिरिधर नंदाचा मी मुरारी गोकुळचा मी श्रीहरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी आळकाग हा माझ्यावरी आळकाग हा माझ्यावरी आळकाग हा माझ्यावरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली कुठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला गाराण सारी हो कुठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या सांगतो माईला गाराण सारी कशान फुटल्या कुणी ग घागर लुटल्या दिवसा ढवळ्या येता माझ्या दारी कुंज विहारी मी सावळा हरी मस्करी करतो तुझी यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी कधी छेडलं सांग तरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली अरे अरे हा गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली
वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची. ऐका, याची चाल यांच्याकडून घ्यायची आहे तुम्ही. मागून घ्यायची, वसूल घ्यायची. याने घेतली की नाही. नवीन चाल होती. मी एकदम चालीचा एकदम डेंजर माणूस. आपल्याला माझ्या चाली आठवत नाही, तरी पण मेहनत घेतली, त्यांची चाल दिलेली आहे. माझ्या गव्हाणीची चाल तुम्ही द्यायची. नाही तर म्हणायचं आय माय सॉरी. बारकू झोरे, गाव देवरुख, मानाचा जय मल्हार, 201 रुपयाचा पारितोषिक. बारकू झोरे माऊली, सुनील फोंडे, मुर्शी धनगरवाडी. गणा माझ्या बालपणी गण गायचा. मागील वारीत पूर्ण न झालेली फरमाईश या वारीत पूर्ण करा. माझी पुस्तके माय मराठी. हा, मुग्धा योगेश महाडिक. हा, माझी चूक झाली. 9 मिनिटं फक्त होते आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला. अरे आलं आमचं लांजाचं जावं आलं. प्रथमेश श्रीधर दैत, तिवरे राजापूर, बा पंढरीच्या विठ्ठला. दुसऱ्या वर्ग घेतो. हा, 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास लांबोरे, तिवरे राजापूरला वारी आहे. गणपती मंदिरात रात्री 10 वाजता गौरी येतात त्याच दिवशी. आणि चंद्रकांत भागीरथी श्रीपाद घोड, गाव फुपेरे, राजापूर, 250 रुपये. आई बाबाचा फोन नाही येणार. अरे बाबा, हे त्यांनी काढून ठेवा सगळ्या. धन्यवाद. आणि राजेंद्र घोड माऊली, ज्येष्ठ समाजसेवक, याचकडून पूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत. गावाच्या जवळचे बोला. हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पणाजे कोलवाडीतला कलाकार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. सातोडे बुवा, वाजे बुवा. त्याचे बारीक करता काय नाही ना. तर गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, तो सोमैला दूर चालुनी, दगड होते काट्यातुनी. त्या वाटेने माझ्या वडिलांनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी हो. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर अजून पण फरमाईश आहे. आमचा वाजे बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच वारी यायला, पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार, झी मराठी फेम, कलर टीव्ही फेम. आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडलं. हो, हे असं फेम एक जण आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना. मग सगळं आलं, हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवाला पण आलं. रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू. हे असलं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजे. गाणे आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार मिस्टर हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारत रत्न आहेत. मग ते कोण? हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा. तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायच्या तुम्ही. आता काय या फरमाईश हे मला लय आवडतं. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे. त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हण आहे की फेसबुकला 5000 मित्रांनी गावात विचारणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाईश झाली. अजून एक
याच्यातच मराठी भाषा जाणं. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवल्या. विविध ग्रंथाच्या आधारे त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा ही स्त्री आहे. तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोळती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळणार. आता एक प्रश्नपद जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन, जरा परत होऊ दे. चल हट बघू बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसट नाही नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. आता फक्त एक शेवटचं एक पद घेतो छोटस आणि बारी संपवतो. शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात पुढे मला प्रयत्न
करण्याचा प्रयत्न करेल, मात्र आगावगिरी तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. ते नसते जर का बरं, ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 ते नसते जर का बरं, ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बरं, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 बारी संपवतोय. महाडिक माऊली तुमचं गाणं आहे, ह्या पोरांनी शोधून नाही ठेवलेलं. आता काय बोलणार, दुसऱ्या बारीला 100% घेतो. बारी संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.